बाबा असे वागतात का मोठ्या माणसांशी? ये आता तूही ये आणि उपदेशच कर. त्या विठू काकांनी ज्यास त्यास अदवा तदवा बोलावे, मनात येतील तशा शिक्षा कराव्यात आणि आपण साऱ्यांनी मात्र ऐकतच राहावे ना. दादा हा काही न्याय नव्हे. माईने दिलेली शिक्षा मी भोगतोय, पण माईचे म्हणणे मला पटलेले नाही, अजिबात नाही. मग काय करावयास हवे असे तुझे म्हणणे आहे? विठू काकांशी उर्मटपणे वागून त्यांच्याशी भांडण करून आपणच त्यांना शिक्षा केली तर कसे? दादा आता चेष्टा करतोयस ना माझी? नाही, अजिबात नाही. सांग ना. पण दादा तूच सांग ना, विठू काकांचे हे असे वागणे योग्य आहे का? खरे दादा, तू नेहमी मोठ्यांना मान देऊन स्वतःचे खरे असले तरीही स्वतःकडे कमीपणा घेऊन त्यांचे मन राखणारा असूनही ते म्हणतात की माधव मोठ्यांचे ऐकत नाही. आला मला राग आणि विचारले मी त्यास, दादा तूच सांग, मोठ्यांचे कधी काही चुकत नाही का? हा का ते मोठे आहेत म्हणून त्यांचे सारेच बरोबर मानावयाचे आपण? बाबा तुझ्या मुद्द्यामध्ये काहीही चूक नाही, परंतु आम्हाला सांग, जी गोष्ट मौन बाळगून शांतपणे सौम्य आणि विनम्र कणखरपणाने साध्य होते त्यासाठी विनाकारण बखेडा, मानापमान, भांडण करण्याची काय गरज? आता तूच आम्हाला सांग, विठू काकांनी असे का म्हटले की माधव मोठ्यांचे ऐकत नाही? कारण तू त्यांचे ऐकले नाहीस. बरोबर. नोकरीत सोडून दे असे त्यांचे म्हणणे होते आणि ही बदली स्वीकारून आम्ही गोऱ्यांचे मिंधे पण स्वीकारले आहे असेही त्यांचे म्हणणे होते आणि आम्ही ते मान्य केले नाही. पण बाबा, विठू काकांसोबत बखेडा किंवा विठू काकांचा अपमान केल्याचे तू पाहिलेस का? नाही. आणि विठू काका केवळ वडील आहेत म्हणून त्यांनी त्यांचे मत आमच्यावर लादले का? नाही. मग बाबा आम्हाला सांग, विठू काकांशी भांडण करण्याची किंवा त्यांस उलटून बोलण्याची गरज होती काय? नाही. समजले ना बाबा? बहुतेक वेळा आपण व्यर्थ चारडाओरडा आणि अकांड तांडव करीत असतो, परंतु आपले मुद्दे आपण शांतपणाने सुद्धा सांगू शकतो. त्याने नाती तर दुखावत नाहीच, उलट प्रत्येकास आपले मत बाळगण्याचा अधिकार असतो हे साऱ्यांस कळते. पण हे सारे रामायण तुझ्या ध्यानी आले का? हो. मग जा आणि विठू काकांची क्षमा माग, नाहीतर आम्ही तुझ्या सोबत येथेच उभे राहू. जा. विठू काका, काका मी चुकलो, मला क्षमा करा. काका काका मी माझे म्हणणे शांतपणेही मांडू शकलो असतो, पण मी उर्मटपणे वागलो. मला खरेच पश्चाताप होतोय काका, मला क्षमा करा. विठू काका मला क्षमा करा ना, मी खरेच चुकलो हो. काका काका हवे असेल तर मी साष्टांग नमस्कार घालावयास तयार आहे हो, पण निदान डोळे उघडून माझे म्हणणे तरी ऐकून घ्या. काका तुम्ही ऐकताय ना माझे म्हणणे? स्वतः
एक विचारले तर राग नाही ना येणार? घरातील वडील बायकांपैकी कोणाला तरी घेऊन का जात नाही हेच विचारावयाचे आहे ना? हो, त्यांना वाटते आहे की मीच त्यांना नेण्याचे टाळते आहे म्हणून. रमाबाई, त्यांस न नेणे हा आमचा निर्णय आहे. एक म्हणजे हवामानातील बदलामुळे वडील बायकांच्या तब्येतीवर होणाऱ्या परिणामाची आम्हास काळजी आहे. आधी नाशिक आणि आता धुळे. हे एक प्रकारचे शैक्षणिक दौरेच आहे असे आम्ही मानतो. या निमित्ताने तुम्हाला बाहेरचे जग पाहण्याची, समजून घेण्याची संधी मिळते. साऱ्याच जबाबदाऱ्या तुमच्यावरच असल्यामुळे तुम्ही आपोआपच स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकता. नाशिकला जातानाच्या तुम्ही आणि नाशिकवरून आलेल्या तुम्ही यात किती फरक आहे हे तुमचे तुम्हासच जाणवले असेल. हो, हे मात्र अगदी खरे आहे. आणि हेही कटू सत्य आहे की वडील बायकांपैकी कोणीही आपल्या बरोबर आले असते तर अशी प्रगती साधता आली नसती. कारण त्यांचे विचार आणि आपले विचार यांमध्ये खूप मोठे अंतर आहे. तेव्हा या बाबतीत घरच्यांचा थोडा रोष पत्करावा लागेल हे खरेच. परंतु प्रगती साधावयाची असेल तर काही कटू निर्णय घ्यावेच लागतात. त्यांची आशा आणि हिरमुसलेली तोंडे पाहून फार वाईट वाटते हो. मी असे म्हणत होते, यावेळेस आपण एकूणच वरकामास मदत आणि सोबत म्हणून पांडू काकांच बरोबर घेतले तर. नाहीतरी मला आणि आबा भाऊजीं जरासे जडच जाईल तिकडे. नाशकास विनूभाऊ आणि कमलाबाई होत्या, परंतु धुळ्यास मात्र अजून सारीच व्यवस्था व्हावयाची आहे. ठीक आहे, पांडूस निरोप द्या. त्यासही उद्या आपल्या बरोबर निघावयाचे आहे. बरे, येथले आवरून घेते आणि जाते खाली. बरे, आम्ही बाबाने विठू काकांची क्षमा मागितली की नाही हे पाहून येतो. काय झाले बाबा, मागितलीस क्षमा? दादा ते ऐकतच नाहीये. म्हणजे ध्यान लावून बसलेत. चल आमच्या बरोबर चल. विठू काका, विठू काका, बाबाच्या वतीने आम्ही आपली क्षमा मागतो. त्याचे पोरपण अजून सरलेले नाही. या वयात रक्त उसळतेच. परंतु मोठ्यांनीच मोठ्या मनाने लहानांना क्षमा करावयास हवी. लहान वयात भावनेच्या आवेगात चुका या होणारच. विठू काका, आम्ही आपणास विनंती करतो की आपण बाबास क्षमा करावी. आणि विठू काका, भाऊसाहेब आता नाहीत, तेव्हा त्यांच्या मायेची उणीव आपणच भरून काढणार ना. हे बरे खरे बोललास. पण माधवा, तू एखादा अभंग म्हटलास तर माझा राग शांत होईल. बरे, आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. आशा मारुनिया जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातून. तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी. सुरेख, आता कसे चित्त प्रसन्न झाले. पड रे पाया, करतो तुला क्षमा. सुखी राहा.
दादा पाहिलेस, मी वागलो चांगला तू सांगितल्याप्रमाणे. दादा आता आता आबाच्या ऐवजी तू नेशील ना मला धुळ्यास? रमा, ए रमे, काय गो दुर्गे, रमा अजून खाली आली नाही. बघा ना, कधीचे सांगितले आहे तीच माईने खाली आहे म्हणून, पण ऐकेल तर? काही नाही हो, बसली असेल दादाच पडवीत. वडील बायकांस घेऊन जाऊया नको म्हणून, म्हणजे नाशकासारखी मनमानी कराव्यास ही मोकळी. या आलात? फराळाचे डबे भरून ठेवलेत, प्रवासात लागेल तसेच घ्या. माधवास भूक निघत नाही हो, नाहीतर बाईसाहेबांचे लक्ष सगळे बाहेरचे जग बघण्यातच असेल आणि आबा आणि माधवा मात्र उपाशी. नाही, तसे नाही व्हायचे. घेईन मी काळजी. कळले ना? म्हणजे तिघेच जायचे. एका शब्दाने तरी म्हणतेय का वडील बायकांपैकी कोणीतरी चला म्हणून? तसे नाही हो दुर्गावंश. अहो पण माझ्या बोलण्याने काही होणार आहे का? नाही कसे, तुझ्याच म्हणण्याने तर होते सारे. इतके काही दूध खुळे नाही आम्ही, आणि एकटेच जाताय ना? सांगून ठेवते, नाशकासारखा नाचरेपणा आणि भ्रष्टाचार अजिबात खपून घेणार नाही आम्ही. सोवळे ओळे गुंडाळून ठेवलेस ना तर मग तू आहेस आणि मी आहे. काय गो रमे? स्वतःने पांडुदादांसोबत न्यायचे ठरविले आहे. असे होय, बरे झाले मग. रमे, दुर्गा अक्का जे काही म्हणाली ते सगळे काळजीपोटी म्हणाली हो. नाशकाचे प्रकरण अजूनही ताजे आहे. त्याचा कुठे बोभाटा झाला तर आबरू जायची आपली, म्हणून बजावले तूच. तू वाईट नको वाटून घेऊस त्याचे. रानड्यांच्या बायकांनी कसे वागावे याचे काही नियम आहेत, ते तू मोडू नयेस म्हणून समजावले तूच. अगो आम्ही साऱ्या जणी तू सारखे सारखे म्हणतो ते तुझ्या भल्यासाठी. माधवाची मते काहीही असो, पण पिढ्यानपिढ्या घरातल्या बायकांनी आपल्या मर्यादा सांभाळल्या म्हणून ही घरे टिकून राहिली. हे कायम लक्षात ठेव. आपली लक्ष्मण रेषा आपणच आखायची असते. समजले? ये लवकर स्वयंपाकघरात. नमस्कार. कल्याणमस्त. माधवा, हुशार आहेस. असाच मोठा हो, तुझी कीर्ती दूरवर पसरू दे, पण त्या गोऱ्यांचा मिंदा कधी होऊ नकोस. होय काका, या बाबतीत आमचे मनी पुरेशी स्पष्टता आहे. फक्त गोऱ्यांशी लढण्याची आमची पद्धत निराळी आहे इतकेच. आणि प्रश्न गोरे आणि काळे असा नाही, तर योग्य आणि अयोग्य यांच्यातील आहे. आई काकू, आयुष्यमान भव. सुखी राहा. सुखी राहा. माधवा, सांभाळून जा आणि तब्येतीची काळजी घे. डोळ्यांना जप हो. नाशकात असताना त्रास झाला होता तूस. आणि हो, आता जरा हे समाजकारण थोडे कमी करा. यशोदा अक्कांनी काय सांगितले आहे लक्षात आहे ना? काय गो रमे, जरा आता संसारात मन रमवा. तुमच्या आवडीचा फराळ दिला आहे बांधून, खायला विसरू नका. आणि पोहोचल्यावर लगेच तार करा बरे. सांभाळून राहा. पण बाबा कुठे दिसत नाही तो? बसला असेल रुसून. तू नेत नाहीयेस ना त्याला सोबत? असो,
आता तुम्हीच त्याची समजूत काढा. आम्ही येतो. बरे. चला लवकर, निघायला उशीर झाला तर पुढे उशीर होईल ना. अगो बाई हो, बाहेर आबा आणि पांडूही खोळंबलेत. निघा तुम्ही. बरे, येतो. चला. आमचे आशीर्वाद आहे. रमाबाई, या अवचित झालेल्या बदलीमुळे तुम्ही थोड्या भांबावलेल्या दिसता. नाही तसे नाही, पण नाशकात आता कुठे जरासे बस्तान बसत होते. गोपिकाबाई लक्ष्मीबाईंसारख्या वयाने वडील परंतु अतिशय मनमिळाऊ आणि नवमतवादी मैत्रिणी मिळाल्या होत्या. मोठाच आधार होता मला त्यांचा. खूप काही शिकले मी त्यांच्याकडून. परंतु ही बदली अशी अवचित झाली आणि साधा नीटचा निरोपही नाही घेता आला त्यांचा. फार लागले आहे ते मनास. आता कधी पुन्हा जाणे होईल, कधी भेट होईल असे वाटते आहे. ते खरेच आहे. पण रमाबाई, अहो आता तुम्ही शिकल्या सवरलेले आहात, तेव्हा ही सारी हकीकत तुमच्या मैत्रिणींस पत्राने कळवू शकाल, नाही का? अगो बाई, खरेच की हे ध्यानातच नव्हते आले माझ्या. आता मनीचे सारे काही लिहिता येईल. बरे वाटले अगदी. आणि धुळ्यासही नवीन मैत्रिणी मिळतीलच की. ते खरे, परंतु नव्याने सारी सुरुवात करणे आहे. रमाबाई, पण एका अर्थाने तुम्ही खरेच नशीबवान आहात. या बदलीच्या निमित्ताने खूप नव्या गोष्टी तुम्हाला शिकावयास मिळणार आहेत. ज्ञानात भरच पडणार आहे. नाहीतर कितीतरी बायकांना चूल आणि मूल याशिवाय दुसरे विश्वच नसते. हीच तर खरी आपल्या देशाची शोकांतिका आहे.